नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? सर्वांना गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे 11 आणि मला जायचं आहे आज आणि उद्या थोडंसं बाहेर कार्यक्रम आहे तर तिथे जायचं आहे. तर मग मी विचार केला की आता केसांना थोडीशी मेहंदी लावूया. त्यासाठी आता मी काय करणार आहे, मेहंदी ही भिजवून ठेवणार आहे. पण ही मेहंदी मी कशी भिजवते ना ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार आहे, जेणेकरून जर तुम्ही ही मेहंदी जर केसांना लावत असाल तर तुम्हाला याचा फायदा होईल. कारण की मी केसांना डाय वगैरे करत नाही, त्याच्यामुळे केस आहे ना फार गळतात असं मला वाटतं. मग मी ना मेहंदी भिजवते आणि ती मेहंदी लावते, ज्यामुळे केस आहे ना छान सिल्की सॉफ्ट असे होतात. तर मी तुम्हाला केस धुतल्यावर सुद्धा दाखवणार आहे की कसे केस छान होतात. आणि त्या अगोदर मी मेहंदी आता भिजवून ठेवते, म्हणजे कसं आहे ना एखादा 1.5 तास जरी मेहंदी भिजली तर ती व्यवस्थित छान अशी भिजली जाते. मग तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेईल आणि सर्वात आधी मेहंदी भिजवून घेईल. चला तर मग मेहंदी आपण भिजवून घेऊया. आता जेवढी आपल्याला मेहंदी भिजवायची आहे ना त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी घ्यायचे आहे. तर मी 1 ग्लास एवढे पाणी घेतलेले आहे, कारण मला 150 ग्रॅम साधारण मेहंदी ही भिजवायची आहे. आणि त्यानंतर कॉफीचे जे 1 पॅकेट आहे तर ते मी घातलेले आहे आणि चमच्याने जर पाहिले तर 1 चमचा एवढी ही कॉफी आहे. आता ही आपण या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान असं हे पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एखादं मिनिट हे पाणी आपल्याला उकळून द्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून हे पाणी आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे. आता मला केस पूर्ण काळे करायचे नाही, त्यामुळे मी स्टीलच्या एका डब्यामध्ये ही मेहंदी भिजवणार आहे. पण जर तुम्हाला केस काळे करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच लोखंडी भांड्याचा वापर इथे करा आणि त्यातच मेहंदी भिजवा. इथे मी आयुर्वेदिक मसाला मिक्स असलेली मेहंदी इथे वापरत आहे, त्यामुळे यामध्ये मला वेगळे आयुर्वेदिक कोणतेही पदार्थ घालण्याची गरज नाही. आणि इथे हे जी मेहंदी आहे तर ती मी नाशिकमधले दगडूतेली इथून आणलेली आहे. तिथे जर आपण त्यांना सांगितले की आयुर्वेदिक मेहंदी द्या तर ते केसांना लावण्यासाठी मेहंदीही देतात. त्यामुळे या मेहंदीमध्ये वेगळं आपल्याला काहीच मिक्स करायची गरज लागत नाही. आता जे थंड झालेलं कॉफीचं पाणी आहे तर ते आपण थोडं थोडे करून याच्यामध्ये घालायचे आहे, कारण की आपण सुरुवातीला जास्त घातले तर मग या मेहंदीच्या गाठी होऊ शकतात. म्हणून हळूहळू आपण चमच्याने हलवत या गाठी मोडून घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आहे. आता जर तुम्हाला तुमचे केस खूपच जास्त ड्राय वाटत असतील तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये कोरफडीचा गरसुद्धा घालू शकतात. ज्यावेळेस आपण मेहंदी भिजवतो ना त्याच वेळेस आपल्याला हा कोरफडीचा गर घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एखादे 2 चमचे आपण यामध्ये खोबरेल तेलसुद्धा घालून घेऊ शकतो. पण मला एकदम साध्या पद्धतीने ही मेहंदी भिजवायची आहे, म्हणून मी अगदी फक्त कॉफीच्या पाण्यामध्येच ही मेहंदी भिजवणार आहे. आता या मेहंदीमध्ये बरेच आयुर्वेदिक घटक असल्यामुळे आपल्याला वेगळे यामध्ये काही घालायची गरज नाही. तुम्ही यामध्ये जर तुमच्याजवळ उपलब्ध असेल तर आवळा पावडरसुद्धा 2 चमचे घालून घेऊ शकतात. आता आपल्याला ही मेहंदी खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीची भिजवायची आहे. आणि ही मेहंदी मी 1 ते 1.5 तास भिजवून झाल्यानंतर केसाला लावून घेणार आहे. आणि या ठिकाणी माझी मेहंदी ही लावून झालेली आहे. तर मी माझ्या स्वतःच्याच हाताने मेहंदी लावलेली आहे. मला जमते स्वतःच्या हाताने मेहंदी लावायला. आणि इथे तुम्ही बघू शकता थोडेसे हात माझे खराब झालेले आहेत आणि एका हातात मी ग्लोव्स घातलेले होते, त्याच्यामुळे एक हात स्वच्छ आहे. तर आपल्या हाताने सुद्धा आपण मेहंदी लावू शकतो. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये लावून होते. आता आज थोडीशी घाई गर्दी होती त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ शूट नाही केला, पण यापुढे जर मी लावणार असेल ना मेहंदी अशी तर मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आता ही मेहंदी ना साधारणपणे 1 ते 1.5 तास मी ठेवणार आहे, त्यानंतर धुवून टाकणार आहे. कारण की आपण ज्यावेळेस अशी मेहंदी लावतो ना तर ती खूप जास्त वेळ ठेवायची नसते. तर जास्त कोरडी जर होऊ दिली तर त्यावेळेस आहे ना ते कडक होतात केस आणि मग ते गळतात. त्याच्यापेक्षा थोडीशी ओलसर असतानाच आपल्याला ही मेहंदी धुवून टाकायची आहे. तर 1.5 तास ते 2 तास ठेवायची, जास्तीत जास्त 2 तास ठेवायची आहे. तर मी 1 ते 1.5 तास ठेवणार आहे आणि त्यानंतर ती धुवून टाकणार आहे. आणि त्यानंतर तुमच्याबरोबर मी तो पण व्हिडिओ शेअर करेल की केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित कलर त्याला झालेला आहे का नाही. कारण की खूप मला ते काळे वगैरे करायचे नव्हते, थोडेसे मला ते तांबूस रंगाचे चॉकलेटी ब्राऊन कलर असतो तसं करायचे. चला मग आता भेटूया आपण पुन्हा. माझे केस धुवून झालेले आहेत आणि ते अजूनही ओलसर आहे, पण केसांना मला जसा हवा होता तसा ब्राऊन कलर आलेला आहे. त्याचबरोबर ती सिल्की आणि सॉफ्ट असे तयार झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेहंदी भिजवून बघा, तुमचे सुद्धा केस असेच छान तयार होतील. आणि त्यानंतर आता मी आलेली आहे रविवार कारंजाला.
ज्या ठिकाणी आहे चांदीच्या गणपतीचे छान असे मंदिर। जर तुम्ही नाशिकला आले तर या चांदीच्या गणपतीचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका। पण त्या अगोदर तुम्ही आज माझ्याबरोबर या चांदीच्या गणपतीचे दर्शन नक्कीच घेऊ शकता। आणि पुढे मी गेले आहे माझ्या बहिणीच्या घरी, जिथे माझ्या बहिणीच्या मुलाचा होता वाढदिवस आणि तिथे छान आम्ही सेलिब्रेशन केले। यानंतरचा व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, त्यामुळे हा व्हिडिओ मी आज इथेच थांबवत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा।